दरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती हल्ला चढवलाय। देशातील तरुणांना आता हे सरकार नको असून सरकारनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी चर्चा करायला हवी होती असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत। उद्धव ठाकरेंनी नेमकी काय म्हटलंय पाहूयात। आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे। हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं। पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय। पंतप्रधानांनी आज एक ते काय ट्विट केले, तर म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती। बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत। मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत। काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, त्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाहीये, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाहीयेत। म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।